नमस्कार मुलांनो, बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला आरोग्य मानसशास्त्र या विषयातील तिसरा चॅप्टर बघत होतो. दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि त्यांचे व्यवस्थापन. बघा यामध्ये आपण बघितलं होतं दीर्घकालीन आरोग्य समस्या कोणकोणत्या आहेत. यामध्ये आपण बघू प्रमुख दीर्घकालीन आरोग्य समस्या. बघा हृदयविकार, उच्च रक्तदाब, पक्षघात आणि मधुमेह हे पॉईंट बघितले होते आपण. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत कर्करोग आणि एड्स. बघा हृदयविकाराचं आपण बघितलं की अमेरिका हा जो देश आहे इथे हृदयविकाराचे जास्त पेशंट दिसतात. कोरोनरी हार्ट डिसीज असं म्हटलं जातं त्याला, आणि अमेरिकेचा 1 नंबर लागतो. त्यानंतर उच्च रक्तदाब, पक्षघात आणि मधुमेहामध्ये भारत जो देश आहे हा किंवा भारत देशामध्ये जास्त प्रमाणात मधुमेहाचे पेशंट दिसून येतात. आणि यामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात 5% लोक मधुमेह आहेत. त्यामुळे 6 कोटी इतकी होत असल्याने ही संख्या मधुमेहाची राजधानी असं म्हटलं जातं. बघा भारताला मधुमेहाची राजधानी असं म्हटलं जातं, कारण का भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण दिसून येतात. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण बघू कर्करोग. बघा कर्करोग हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. कॅन्सर, बघा कॅन्सरचं प्रमाण सुद्धा मोठं आहे. बघा आपण ऐकतो, न्यूज ऐकतो की व्यक्तीला कॅन्सर होता म्हणून डेथ झाली, म्हणजे कर्करोगाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. कर्करोग हा जो आजार आहे हा 100हून अधिक आजारांचा समूह आहे. बघा 100हून अधिक आजारांचा तो एक समूह आहे ज्यात अनेक समान घटक असतात. सर्व कर्करोग हे डीएनएम किंवा डीएनएम मध्ये बिघाड झाल्यामुळे उद्भवतात. नवीन पेशींचे नियमित धीम्या गतीने उत्पादन सुनिश्चित करण्याऐवजी या सदोष डीएनएममुळे पेशीची अत्याधिक वेगाने किंवा वेगवान वाढ होते आणि प्रसार होतो. इतर पेशींप्रमाणे कर्करोगाच्या पेशी शरीराला कोणताही फायदा देत नाही, त्या केवळ शरीरातील संसाधनांचा वापर करतात. युरोप, अमेरिकेबरोबरच बऱ्याच विकसित देशांमध्ये मृत्यूच्या कारणांमध्ये हृदयरोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्करोग आहे. बघा वेगवेगळ्या देशांमध्ये इतर आजारांप्रमाणेच कर्करोग सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आहे. हृदयरोगानंतर कर्करोगाचा क्रमांक लागतो. 1900 पासून ते 1990 पर्यंत कर्करोगाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढलेली आढळून येते. मात्र 1993 नंतर अमेरिकेमध्ये कर्करोगाने मृत्यू पावणाऱ्यांच्या प्रमाणात सातत्याने घट झालेली दिसून आली आहे. कर्करोगामुळे मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये फुफ्फुस कर्करोग, आतडी कर्करोग, स्तन कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोग या प्रकारच्या आजारांवर प्रभावी औषधोपचार पद्धती अस्तित्वात असल्यामुळे किंवा आल्यामुळे स्वाभाविकपणे कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण घटले आहे. अमेरिकेसारख्या देशात दरवर्षी 5,77,190 पेक्षा जास्त लोक कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक कर्करोग झाल्यानंतरही प्रभावी उपचाराच्या साहाय्याने दीर्घ आयुष्य जगू शकतात किंवा जगतात. कारण कर्करोगाच्या कारणांमध्ये मनोसामाजिक घटक निश्चितपणे महत्त्वाचे ठरतात. आरोग्य मानसशास्त्रज्ञांची या समस्या सोडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कर्करोग या आजारासह अनेक लोक दीर्घकाळ जगतात. जोखीम घटक कमी करण्यासाठी आणि त्यास सामोरे जाण्यासाठी प्रभावी उपाययोजना तयार करणे आवश्यक आहे. बघा कर्करोगाचा अभ्यास करणे जसे कठीण आहे तसे त्याचप्रमाणे प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार वेगवेगळे असतात. प्रत्येक जो कर्करोग आहे त्यामध्ये दीर्घ व अनियमित वाढीचे चक्र असते. कर्करोगात त्वरित किंवा बरोबरच उद्भवणाऱ्या जोखीम घटकांना ओळखणे कठीण आहे. एका कार्सिनोजेनच्या संपर्कात असलेल्या 3 लोकांपैकी एखाद्याला कर्करोग होण्याची शक्यता असते आणि इतरांना नाही. कर्करोग कोणाला होतो? एक गुंतागुंतीचा आलेख दर्शवितो की कुटुंबामध्ये काही वंशात कर्करोग आढळतो. मात्र कौटुंबिक इतिहास असे दर्शवितो की कर्करोग हा अनुवांशिक नाही, तो वारसा रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होण्याचा धोका नेहमीच आढळून येत नाही. एखाद्या कुटुंबामध्ये फक्त जनुके महत्त्वाची नसतात, तर त्याचबरोबर इतरही अनेक कार्यरत घटक असतात. त्यामध्ये आहार आणि जीवनशैली हे घटक महत्त्वाचे असतात.
एका संशोधनातून असे आढळून आले आहे की अनुवंशिकतेपेक्षा व्यक्तीची जीवनशैली कर्करोगाला अधिक जबाबदार असते. काही कर्करोगात संसर्गजन्य घटकसुद्धा गुंतलेले असतात. उदाहरणार्थ मानवी पेपिलोमा व्हायरस हा एक गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे आणि हेलिकोबॅक्टर पायलोरी काही प्रकारच्या जठराच्या कर्करोगाशी संबंधित आहे. काही कर्करोग वांशिकदृष्ट्या जोडलेले असतात. उदाहरणार्थ बघा, अमेरिकन ॲग्लो पुरुषांमध्ये मूत्राशय कर्करोगाचे प्रमाण इतर गटांपेक्षा दुप्पट आहे. घातक मेलनोमाचे प्रमाण तुलनेत जास्त आहे. लॅटिनो पुरुष आणि स्त्रियांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वात कमी आहे. परंतु गर्भाशय ग्रीवाच्या कर्करोगाचे सर्वात जास्त प्रमाण लॅटिना स्त्रियांमध्ये अधिक आढळते. आफ्रिकन अमेरिकन लोकांमधील प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण इतर कोणत्याही गटातील कर्करोगाच्या तुलनेत जास्त आहे. जपानी अमेरिकन लोकांमध्ये पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे आणि चिनी अमेरिकन लोकांमध्ये यकृत कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. उत्तर युरोपियन स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग अत्यंत सामान्य आहे आणि एशियन्समध्ये ते तुलनेने दुर्मिळ आहे. जीवनशैलीच्या माध्यमातून काही कर्करोग सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेले असतात. उदाहरणार्थ जपानी अमेरिकन स्त्रियांनी अमेरिकेत जास्त काळ वास्तव्य केले असेल आणि अमेरिकन संस्कृती अधिक स्वीकारली असेल तर त्या स्तनाचा कर्करोग होण्याचा जास्त संवेदनशील असतात. आहारातील बदलाशी ही वाढ संबंधित असल्याचे मानले जाते. बहुतेक कर्करोग सामाजिक आर्थिक स्थितीशी संबंधित असतात. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना कर्करोगाचा जास्त धोका असतो. गोऱ्या लोकांच्या तुलनेत अल्पसंख्याकांमध्ये कर्करोगाचा जास्त धोका असतो किंवा त्याचप्रमाणे विवाहित लोक असतील, विशेषतः विवाहित पुरुषांपेक्षा अविवाहित लोकांमध्ये कर्करोगाचा विकास कमी आढळतो. या पद्धतीचा एकमेव अपवाद म्हणजे लैंगिक संबंध असलेले कर्करोग, जसे की प्रोस्टेट किंवा गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग, ज्यामध्ये विवाहित लोक अविवाहित लोकांपेक्षा काहीसे अधिक असुरक्षित असतात. बघा, यानंतर आपण बघणार आहोत पुढचा पॉईंट बघा, एड्स. बघा, यामध्ये आपण बघणार आहोत एड्स. रोगप्रतिकार क्षमता कमी होण्याशी संबंधित हा आजार असून मध्य आफ्रिकेमध्ये 1970च्या सुरुवातीला या आजाराचा उगम झालेला आहे. बघा, एड्सचा युगांडा, नायजेरिया या मध्य आफ्रिकेतील देशांमध्ये या आजाराची सुरुवात झाली. मात्र त्यावेळी प्रामुख्याने या आजाराची कारणे समजू शकली नाहीत. याची कारणे काय आहे ते समजू शकली नाहीत. अनिर्बंध किंवा बाह्य शरीर संबंधांचे मोठे प्रमाण, गिरोथ सारख्या साधनांचा वापर न करणे, गनोरिया सारख्या गुप्त रोगांच्या वाढत्या प्रमाणामुळे एड्स हा विषाणू विषमलिंगी व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला. वैद्यकीय दवाखान्यांमधून या आजाराचा नकळतपणे प्रसार झाला, कारण दवाखान्यांमधून सामान्य आजाराचे लसीकरण करताना दूषित इंजेक्शन पुन्हा पुन्हा वापरले गेले. त्यातून शरीरस्रावाचा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात विनिमय घडून आला. हळूहळू हा आजार युरोपमध्ये व नंतर हैतीपर्यंत पोहोचला व तेथे सुट्टीत सहलीसाठी आलेले अमेरिकन हा आजार अमेरिकेमध्ये घेऊन गेले. सद्यस्थितीत जगभरात या आजाराचे 3,69 लाख रुग्ण आहे. बघा, मोठं प्रमाण आहे. त्यापैकी 3,43 लाख प्रौढ नागरिक असून 26 लाख रुग्ण हे तरुण आहेत, HIV ग्रस्त आहेत. यात 17 लाखापेक्षा जास्त महिला आहेत. बघा, आणि अंदाजे 2/3 2,47 लाख अमेरिकेतील, 48 लाख आशियातील पॅसिफिकमधली आहे. अमेरिकेत 12 लाख HIV ग्रस्त आहेत. त्यापैकी 13% लोक त्यांच्यातील संसर्गाविषयी या आजाराविषयी अनभिज्ञ आहेत. HIV एड्स संशोधकांच्या मते 2020 पर्यंत या आजाराने 6,50,00,000 लोक मृत्यू पडू शकतात. बघा, मात्र नवनवीन औषधांच्या शोधामुळे, प्रभावी उपचारामुळे या आजाराने मरणाऱ्यांची संख्या मर्यादित केली आहे. एड्स हा आजार मृत्यूबाबत जगभरात 6व्या क्रमांकावर आहे. बघा, आपण बघितलं की हार्ट अटॅकचं प्रमाण 1 नंबर आहे, 2 नंबर कॅन्सर आहे आणि त्यानंतर 6व्या क्रमांकावर हा आजार आहे. अमेरिकेमध्ये 1981 मध्ये HIV एड्सचा पहिला रुग्ण सापडला. बघा, 81 मध्ये रॅट्रो विषाणू म्हणजेच मानवी प्रतिकार अक्षमता विषाणू या
यातील प्रसारक असून तो प्रतिकार यंत्रणेतील टी पेशीवर मायक्रोपेजवर म्हणजेच श्वेत रक्तपेशीवर हल्ला करतो. त्याचा विनिमय हा शरीरातील पेशीस्राव म्हणजेच वीर्य वा रक्ताद्वारे घडून येते. एड्सच्या विषाणूचा संसर्ग होण्यापासून ते लक्षणे विकसित होण्याचा कालावधी निश्चित नसून तो बदलू शकतो. काही लोकांमध्ये त्वरित लक्षणे विकसित होतात तर काही लोकांमध्ये कित्येक वर्ष लक्षणे नसतात. अशा प्रकारे एखादी व्यक्ती HIV पॉझिटिव्ह असूनही त्यांच्यात कुठलीही लक्षणे दिसत नसल्याने या काळात त्यांच्याकडून हा विषाणू इतरांकडे संक्रमित होऊ शकतो. HIVचे संक्रमण कसे घडते? अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये एकाच सुईचा वापर केल्यामुळे शरीरातील शरीरद्रवाचे विनिमय घडते व त्यातून संसर्ग होऊ शकतो. बघा, समलिंगी व्यक्तीमध्ये लैंगिक संबंधांवेळी निरोध न वापरल्यामुळे हा विषाणू पसरतो. बघा, आपण बघितलं की वेगवेगळे आजार बघितले. प्रमुख दीर्घकालीन आरोग्य समस्या कोणकोणत्या आहे? हृदयविकार, उच्च रक्तदाब, हे सर्व बघितलं. आपण पुढच्या लेक्चरला पुढचा पॉईंट बघणार आहोत.